नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत पाहू शकता गट क आणि गट ड संवर्गातील विविध जी पदे आहेत या पदांसाठीची 620 जागांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे, प्रकाशित करण्यात आली आहे। या अगोदर आपण ही जाहिरात पाहिलेली आहे। याबद्दल पाहू शकता अर्ज कसा करायचा आहे, त्याचबरोबर काय काय कागदपत्र लागणार आहेत या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आपण या अगोदर पाहिलेली आहे। अर्ज प्रक्रिया अजून सुद्धा सुरू आहे। शेवटची तारीख ही 11 मे 2025 असणार आहे। पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार अजून सुद्धा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। आता या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज केलाय, पाहू शकता विविध जी पदे आहेत यामध्ये विविध पदांची माहिती या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे। गट क आणि गट ड संवर्गातील जी विविध पदे आहेत या पदांसाठीची माहिती पाहू शकता। या पद्धतीने प्रत्येक पद जे आहे हे वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे, त्यामुळे प्रत्येक पदासाठीचा सिलेबस आणि जो एक्झाम पॅटर्न आहे, अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप हे वेगवेगळं आहे। त्यामुळे प्रत्येक पदाचा सिलेबस, परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो पाहून त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न चेक करून त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे। पाहू शकता एकूण 620 पदे या भरती प्रक्रियेमध्ये आहेत आणि 620 पदांमध्ये पाहू शकता कक्षसेवक गट ड संवर्गामध्ये आहे, त्याचबरोबर लिपिकसाठीचा सिलेबस वेगळा असणार आहे। त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये जे पहिलं वरचं पद आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठीचं, यासाठी सुद्धा सिलेबस वेगळा असणार आहे। तर सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, कशा पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे याची आपण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता सिलेबस प्रत्येक पदानुसारचा हा जाहीर करण्यात आला आहे परीक्षेसाठीचा। तर यामध्ये पाहू शकता प्रश्नपत्रिकेची संख्या 1 म्हणजे यामध्ये जी भरती परीक्षा आहे ही TCS मार्फत घेण्यात येत आहे। आता आपल्याला TCSचा पॅटर्न कसा असतो माहिती आहे, 200 गुणांची परीक्षा असते। तर 200 गुणांची परीक्षा कोणकोणत्या पदासाठी असेल आणि कोणकोणत्या पदासाठी जे प्रॅक्टिकल आहे म्हणजेच जी चाचणी आहे, कौशल्य चाचणी असणार आहे हे आपण जाणून घेऊयात। पहिल्या पदापासून आपण सुरुवात करूयात। तर इथे पाहू शकता जे पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग गट क संवर्गासाठीची जी परीक्षा आहे यामध्ये मराठी व्याकरण जे आहे, मराठी भाषा जी आहे यासाठीचे 10 प्रश्न असतील। त्याच्यानंतर इंग्रजीसाठी सुद्धा 10 प्रश्न आहेत। सामान्य ज्ञान या सेक्शनसाठी 10, बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न आणि संबंधित विषयाचं ज्ञान जे आहे यासाठीचे हे 60 प्रश्न असतील। अशा पद्धतीने हा पॅटर्न आहे। पाहू शकता पहिले 40 प्रश्न जे आहेत, 40 प्रश्न आणि 80 गुण हे टोटल आपले पाहू शकता। जे आपली नॉर्मली TCSचा जो पॅटर्न असतो, जे नॉर्मल जो विषय असतो तुमचा किंवा पद असेल त्यासाठीचे पॅटर्न असतो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावरचे प्रश्न असतील। आणि नंतरचे 120 60 प्रश्न 120 गुणांसाठी संबंधित विषय म्हणजेच बायोमेडिकल इंजिनियर गट क या संवर्गातील प्रश्न विचारले जातील। आता जे स्पेशल जे पोस्ट आहेत या पदासाठी याच पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे। दर्जा जो आहे पाहू शकता यासाठीचा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल। यासाठीचं जे माध्यम आहे हे मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे। प्रश्न संख्या एकूण 100 असून एकूण यासाठीचे 200 गुण असतील। वेळ असेल 2 तासांचा। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असेल। यानंतर पाहू शकता दुसरा जो पेपर आहे हा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क संवर्गाचा आहे। मराठी यामध्ये 10 प्रश्न 20 गुण, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य या विषयाशी संबंधित, या पदाशी संबंधित, अभियांत्रिकी विषयाशी संबंधित सिव्हिल किंवा वॉटर किंवा सेवेज यावरचे 60 प्रश्न असतील। 120 यासाठीचे गुण असतील। पदवी परीक्षेचे दर्जाच्या समान हा दर्जा असेल। मराठी आणि इंग्रजी माध्यम असेल। 100 प्रश्न 200 गुण, एकूण 2 तासांचा वेळ, CBT पद्धत। तिसरा सुद्धा सेम पद्धतीने आहे। पाहू शकता कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरसाठी मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10 आहे। यानंतर बौद्धिक चाचणी 10 आणि संबंधित विषय 60 प्रश्न पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असणार आहेत। त्यानंतर पाहू शकता उद्यान अधीक्षक यासाठी गट क संवर्गातील त्याच पद्धतीने पॅटर्न आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी। तर या पद्धतीनेच पॅटर्न फॉलो करणार आहे। जे भाषा विषय आहेत मराठी, इंग्रजी यावरचे प्रश्न कमी आहेत, कमी केलेले आहेत। 25 प्रश्न नॉर्मली असतात, 10 प्रश्न 20 गुण असतील। सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असेल, अंकगणित असेल आणि संबंधित विषयावरचे प्रश्न जे आहेत हे 60 प्रश्न 120 गुण अशा प्रत्येक पदासाठी या पद्धतीने पॅटर्न असेल। सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी गट क संवर्ग आहे। वैद्यकीय समाजसेवक गट क संवर्ग सेम पॅटर्न आहे। पाहू शकता यासाठीचा सुद्धा। त्याच्यानंतर जर आपण पुढचं पद पाहिलं यानंतरचं डेंटल हायजिनिस्ट गट क संवर्ग सेम पॅटर्न आहे। स्टाफ नर्स
मिडवायप्रीस, GNM गट क संवर्ग सेम पॅटर्न, डायलिसिस तंत्रज्ञ आहे, ECG तंत्रज्ञ सेम पॅटर्न आहे, पाहू शकता काहीच बदल नाही आहे. यानंतर सांख्यिकी सहाय्यक गट क संवर्ग संबंधित विषयाची तयारी तुम्हाला स्वतः तयारी करणं आवश्यक आहे. जो विषय तुम्ही घेतलेला आहे, ज्या पोस्ट आहे तुमची, त्याचा अभ्यासक्रम तुम्ही स्वतः अभ्यासलेला आहे, या अगोदर तयारी केलेली आहे. त्यामुळे त्यासाठी 60 प्रश्न जे आहेत, 60 प्रश्नासाठी तुम्हाला ते जास्त जड जाणार नाही आहेत, कारण तुमच्या विषयाशी संबंधित ते प्रश्न असणार आहेत. तुमची पुस्तकं तुम्ही जी आहे पदवी परीक्षेपर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तीच तुम्ही तपासू शकता. यानंतर पाहू शकता CDSE तंत्रज्ञ आहे. यानंतर आहार तंत्रज्ञ गट क संवर्ग, नेत्रचिकित्सा आहे, औषध निर्माण अधिकारी आहे. त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला गट क, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक गट क संवर्ग आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी पाहू शकता सेम पॅटर्न आहे. त्यानंतर आपण पाहिलं ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी गट क संवर्ग, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासाठी सुद्धा सेम पॅटर्न आहे. संबंधित विषयात 60 प्रश्न विचारले जातील. शस्त्रक्रिया गृह सहाय्यकसाठी सेम, सहाय्यक ग्रंथपाल गट क संवर्ग त्या विषयाशी संबंधित 60 प्रश्न. वायरमन गट क संवर्ग सेम पॅटर्न. ध्वनिचालक गट क संवर्ग संबंधित विषयातील प्रश्न असतील. उद्यान सहाय्यक आहे. त्याच्यानंतर लिपिक, आता लिपिकसाठी पाहू शकता थोडंसं वेगळं आहे, जास्त प्रश्न झालेत. मराठीसाठी 15 प्रश्न 30 गुण आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 15 प्रश्न आणि 30 गुण असतील. बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि 30 गुण. आता हे किती झाले पाहू शकता, 60 120 गुण झाले आणि 40 प्रश्न 120, 80 गुणांसाठी संबंधित विषय जो आहे. आता संबंधित विषय म्हणजे लिपिक, टंकलेखक, यामध्ये तुमचं जर कामकाज असतं ते चालतं, त्याच्यामध्ये अकाउंटिंग असेल किंवा टंकलेखकचे कामकाज असतं त्यावरचे संबंधित विषयाचे प्रश्न, म्हणजे तुम्ही कॉमर्स सेक्शनमधून तुम्ही तयारी केलेली आहात, मग त्या जे असं लिपिक असतो, लिपिकाशी संबंधित ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. लेखालिपिक गट क संवर्गसुद्धा सेम सांगितलं आहे, 40 प्रश्न संबंधित विषयाशी आहेत. शवविच्छेदन मदतनीससाठी गट ड संवर्ग सेम पॅटर्न आहे. कक्षसेविका आया गट ड संवर्ग सेम पॅटर्न. कक्षलेखक वॉर्ड बॉय गट ड संवर्ग, यामध्ये सुद्धा मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10 आहे आणि संबंधित विषय 60 प्रश्न. फक्त दर्जा कमी झाला आहे, पाहू शकता. हे जे गट ड संवर्गातील पेपर आहेत यांच्यासाठी पेपरचा जो दर्जा आहे, काठिण्य पातळी ही 10वीच्या दर्जाच्या समान असेल. बाकी सगळ्या गट क संवर्गासाठी पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान प्रश्न असणार आहेत आणि सगळे प्रश्न जे आहेत CBT बेस्ड असणार आहेत. या पद्धतीने परीक्षेचा पॅटर्न आहे, जास्त काही चेंजेस नाही आहेत. पाहू शकता मराठी व्याकरण, मराठी आणि मराठी व्याकरण प्रश्न कमी झालेत, त्याची तुम्ही तयारी करू शकता. सगळ्यात जास्त वेटेज, सगळ्यात जास्त लक्ष कुठं द्यायचं आहे, तर संबंधित विषय जो आहे तुमचा त्यावर लक्ष द्यायचं आहे. अंकगणित, बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि मराठी, बाकी सगळ्याच्या परीक्षा असतात, भरती परीक्षा, यामध्ये तो पॅटर्न असतोच, यामध्ये ते प्रश्न विचारले जातात. त्याच पद्धतीने TCS पद्धतीने तुम्ही जी TCSचा जो पॅटर्न असतो त्या पद्धतीने तुम्ही या बाकी सगळ्या सेक्शनची तयारी करू शकता. आणि संबंधित विषयाचे ज्ञान जे आहे यासाठीची तयारी करण्यासाठी तुमचा जो विषय आहे तुम्ही तयारी केलेली आहे, म्हणजे पाहू शकता तुम्ही त्या विषयामधून, त्या पोस्टमधून, तो जो सेक्टर आहे, तो क्षेत्र आहे, त्यामधून तुम्ही शिकलेला आहात. त्यामुळे तुम्हाला नॉर्मली त्याचं बेसिक ज्ञान, बेसिक माहिती असणार आहे. आणि बेसिक माहिती व्यतिरिक्त तुम्ही तयारी करण्यासाठी तुमचा जो सिलेबस आहे मागचा पदवी परीक्षेपर्यंत पाहू शकता, तर वायरमनसाठी माध्यमिक शालांतर 10वीच्या दर्जाच्या समान आहे. आणि संबंधित म्हणजे वायरमन जो असेल तर तो ITI केलेला असणार आहे. तर ITIशी संदर्भित त्यामध्ये जे त्यांचं सिलेबस आहे त्यावरचे प्रश्न असतील. तर अशा पद्धतीने ही तयारी करणं आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेव्हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नबद्दल डिटेलमध्ये जे PDF आहे हे उपलब्ध होऊ शकते. या नोट्ससुद्धा उपलब्ध होतील. या पद्धतीने असणार आहे. तुम्ही तयारी आत्तापासूनच सुरू करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या. अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.